तुम्ही कधी विचार केलाय का? स्वयंपाक करताना जर आपण देवाचं नाव घेतलं, तर त्या अन्नामध्ये नक्की काय बदलतं? आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे आणि सोबतच माझ्या किचनमध्ये आलेली एक नवीन खास वस्तूसुद्धा दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या दिवसाची मस्त अशी सकाळी-सकाळी सुरुवात झालेली आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी स्वयंपाकघरापासून केली आहे. कारण सकाळी उठल्याबरोबर आपल्या सर्व स्त्रियांना पडणारा प्रश्न, नाश्त्याला काय बनवायचं? दुपारच्या जेवणात काय बनवायचं? मग हे प्रश्न आपल्याला सतावत असतात आणि मग हे करत असताना होणारी चिड किंवा आपल्याला येणारा तणाव टाळायचा असेल, तर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आपण करायला हवी, ती म्हणजे स्वयंपाक करत असताना नामस्मरण करायला हवं. पण आता हे नामस्मरण करत असताना आपल्यासोबत काय घडतं, आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात, हे आता मी तुमच्यासोबत अगदी थोडक्यामध्ये स्वयंपाक करत-करत शेअर करणार आहे. तर रोज सकाळी सगळेजण नाश्ता करूनच बाहेर पडतात. पण तो नाश्ता पोटभरीचा असावा, त्याचबरोबर तो भरपूर पौष्टिक असावा, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं असावीत, याचा जास्त मी विचार करते. तर आज मी सोयाबीन घालून थालीपीठ बनवणार होते. त्यासोबतच मी यामध्ये गाजर, बीट याआधी पण एका व्हिडिओमध्ये याची रेसिपी मी शेअर केलेली आहे. पण त्यामध्ये मी नाचणीचं पीठ पण घातलं होतं, बेसन पण ॲड केलं होतं, पण आज मी विसरले. पण असो हे देखील खूप छान झाले होते. पण जेव्हा आपण सगळ्या पिठांचं मिक्स असं थालीपीठ बनवतो ना, ते खूप चवदार बनतं. थोडंसं क्रिस्पी पण बनतं. पण नुसतं गव्हाच्या पिठाचं एवढं क्रिस्पी बनत नाही. नित्याचं कसं आहे, की ती बऱ्याचदा घरातून खाऊन बाहेर पडते. कधी-कधी ती नुसतं दूध घेऊन जाते. तिच्या मूडवरती असतं. पण तिला टिफिनमध्ये देण्यासाठी मी आज ना मूग डाळीचा चिला बनवला होता. थोडंसं मूग डाळीचं बॅटर फ्रिजमध्ये होतं. त्याचाच चिला बनवून दिला आणि आमच्या सगळ्यांसाठी मी हे पराठे बनवायला घेतले. तर यातला एक पराठा ती खाऊनच स्कूलमध्ये गेली. तर असो ह्या गप्पा काही आपल्या संपणारच नाहीत. पण आता एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे स्वयंपाक करत असताना नामस्मरण केल्याने आपल्यासोबत काय घडतं? पण हे सांगण्याआधी नामस्मरण म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेऊया. नामस्मरण म्हणजे सतत मनापासून देवाच्या नावाचं स्मरण करणं. हे कुठल्याही एका पद्धतीमध्ये बांधलेलं नाही. कोणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतं, कोणी जय राम रामकृष्ण हरी किंवा कोणी गणपती बाप्पांचं नाव घेतं, कुणी आपल्या कुलदेवतेचं नाव मनात घोळवत राहतं. आपल्या संत परंपरेमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ या सगळ्यांनी नामस्मरणाचं महत्त्व वारंवार सांगितले. नाम घेतल्याने मनाला एक वेगळाच आनंद मिळतो, असं संतांनी वारंवार सांगितलं आहे. नामस्मरण हे फक्त तोंडाने म्हणायचं नसतं, तर ते मनापासून भावपूर्ण असावं लागतं. आता प्रश्न असा येतो, की स्वयंपाक करताना नामस्मरण का करावं? स्वयंपाकघर हे आपल्या घरातलं एक असं ठिकाण आहे, जिथे आपण रोज दिवसातून 2 ते 3 वेळा तरी वेळ घालवतो. जर हा वेळ आपण शांत, सकारात्मक मनाने घालवला, तर त्याचा परिणाम फक्त आपल्या मनावरच नाही, तर आपण जे अन्न बनवतो त्यावरतीही होतो, असं आपल्याकडे मानलं जातं. आता याबद्दल जर आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. आपल्याकडे नेहमी असं सांगितलं जातं, जसं अन्न तसं मन. पण उलट पण खरं आहे. जसं मन तसं अन्न म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपण चिडून, रागाने, अस्वस्थ मनाने स्वयंपाक करतो, तेव्हा त्या अन्नात कुठेतरी ती नकारात्मक ऊर्जा उतरते असं मानलं जातं. याउलट जेव्हा आपण शांत, प्रेमळ आणि सकारात्मक मनाने स्वयंपाक करतो, तेव्हा त्या अन्नातही एक वेगळीच सकारात्मकता येते. तुम्ही कधी अनुभवलंय का? आजीच्या हातचं जेवण खाल्ल्यावर जो एक वेगळाच आनंद, समाधान मिळतं, ते हॉटेलच्या जेवणात नाही मिळत. याचं एक कारणही असंही असू शकतं. आपल्या आई, आजी स्वयंपाक करताना पूर्ण मन लावून, प्रेमाने आणि अनेकदा देवाचं नाव घेतच स्वयंपाक करत असते. त्या अन्नामध्ये तिचं प्रेम, तिची शांतता उतरलेली असते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण जेव्हा शांत मनस्थितीमध्ये असतो, तेव्हा आपल्या हालचालीसुद्धा नियंत्रित आणि नीटनेटक्या होतात. आपण घाई करत नाही, चुका कमी होतात, पदार्थामध्ये प्रमाण नीट राखलं जातं. उलट जेव्हा आपण अस्वस्थ आणि रागात असतो, तेव्हा आपण घाईघाईमध्ये काम करतो. मीठ जास्त पडतं, मसाला चुकतो, कधी-कधी हाताला चटकाही बसतो. म्हणजे नामस्मरणाने एका अर्थी आपण आपलं लक्ष केंद्रित करतो आणि यामुळे आपला स्वयंपाकही अधिक चांगला बनतो. आता जरा या विषयाकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया. नामस्मरण, जप किंवा कुठलाही एक शब्द किंवा एक वाक्य वारंवार मनात किंवा तोंडाने म्हणणे, यालाच ध्यानाचाच एक प्रकार मानला जातो. जेव्हा आपण एखादा शब्द किंवा नाव सतत म्हणत राहतो, तेव्हा आपलं मन इतर नको त्या विचारांपासून थोडं दूर जातं. मनात चाललेली विचारांची गर्दी कमी होते
आता नामस्मरण केल्याने मन एका लयीमध्ये येतं. रोजच्या धावपळीमध्ये, टेन्शनमध्ये मन अस्वस्थ असतं. पण जेव्हा आपण स्वयंपाक करताना नामस्मरण करतो, तेव्हा काही मिनिटांसाठी आपलं मन शांत होतं. नामस्मरणामुळे आपलं लक्ष एका ठिकाणी केंद्रित राहतं. त्यामुळे स्वयंपाकातल्या बारीक-सारीक गोष्टीकडे आपलं लक्ष चांगलं राहतं. देवाचं नाव घेतल्याने एक प्रकारची सकारात्मक भावना निर्माण होते आणि ही भावना आपल्या कामातही उतरते. जप आणि नामस्मरण सारख्या पुनरावृत्ती क्रिया केल्याने मन शांत राहतं आणि आपला ताणतणाव हलका होतो असा अनेकांचा अनुभव आहे. स्वयंपाक करताना देवाचं नाव घेतलं की आपोआप एक कृतज्ञतेची भावना येते. मला हे अन्न शिजवायला मिळते, माझ्या घरच्यांना खाऊ घालायला मिळते, याबद्दलचं समाधान वाढतं. आपल्याकडे पूर्वीपासूनच स्वयंपाकघराला एक पवित्र स्थान मानलं गेलंय. जुन्या काळी घरामध्ये चूल पेटवण्यापूर्वी अनेक ठिकाणी देवांचं स्मरण केलं जायचं. काही घरांमध्ये आजही स्वयंपाकघरामध्ये एक छोटीशी देवाची तस्वीर किंवा फोटो लावलेला दिसतो. का बरं असं असेल? कारण अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर ते आपल्या शरीराचं, मनाचं पोषण करणारं एक माध्यम आहे असं मानलं जातं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो ना, त्यामागे हाच विचार आहे. जे अन्न आपण रोज खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि आपल्या वागण्यावरही होतो. म्हणूनच जुन्या काळी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला, मग ती आई असो, आजी असो किंवा घरातील कुणीही, स्वयंपाक करताना शुद्ध, शांत आणि पवित्र मनस्थितीमध्ये राहायला सांगितलं जायचं. अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून, मन प्रसन्न ठेवून स्वयंपाकाला सुरुवात करायची पद्धत होती. आणि स्वयंपाक करताना नामस्मरण, स्तोत्र आणि भजन म्हणण्याची पद्धतही अनेक घरांमध्ये होती. आजही काही घरांमध्ये आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण कदाचित हे विसरत चाललो आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आपण हे पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आणू शकत नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करता येते. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात कसं करायचं? तर चला मी तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगते, जी मी स्वतः करते. स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी एक क्षण थांबा. गॅस पेटवण्यापूर्वी, भाजी चिरण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात देवाचं नाव घ्या, की हे अन्न सर्वांच्या भल्यासाठी असू दे, अशी एक छोटीशी प्रार्थना करा. काम करताना नामस्मरण सुरू ठेवा. भाजी चिरताना, कणिक मळताना, वरणाला फोडणी देताना मनातल्या मनात किंवा हलक्या आवाजामध्ये नामस्मरण करत राहा. हे सवयीने आपोआप होतं. शक्य असल्यास स्वयंपाक करताना मोबाईलवरचे नोटिफिकेशन, सोशल मीडिया बाजूला ठेवा. यामुळे मन विचलित होत नाही आणि नामस्मरणावरती लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. जर सतत मनातल्या मनात नामस्मरण करणं कठीण वाटत असेल, तर हलक्या आवाजामध्ये एखादं भजन, अभंग किंवा भक्तिगीत तुम्ही मोबाईलवरती लावू शकता. यामुळेही तेच वातावरण तयार होतं. स्वयंपाक झाल्यावर ताटात वाढण्यापूर्वी एक क्षण थांबून, "देवा, हे अन्न आम्हाला मिळालं यासाठी धन्यवाद," असं मनातल्या मनात म्हणा. या छोट्या-छोट्या सवयी हळू आपल्या रोजच्या स्वयंपाकाला एक वेगळाच भाव आणि एक वेगळी शांतता देतात. मी स्वतः काही महिन्यांपासून हे करून बघते आणि खरं सांगू का, फरक नक्कीच जाणवतो. आधी स्वयंपाक करताना माझं डोकं 100 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असायचं. हे काम राहिलंय, ते काम राहिलंय, घरातल्या जबाबदाऱ्या, कधी कोणाशी झालेला वाद, कधी उद्याचं प्लॅनिंग, सगळ्या विचारांच्या गर्दीमध्ये स्वयंपाक हे एक काम म्हणून उरकलं जायचं. पण जेव्हापासून मी स्वयंपाक करताना मनातल्या मनात नामस्मरण करायला सुरुवात केली, तेव्हापासून एक वेगळाच बदल जाणवला. स्वयंपाक करणं हे आता मला ओझं वाटत नाही, तर एक शांत, समाधान देणारी क्रिया वाटते. भाजी चिरताना, कणिक मळताना माझं मन शांत राहतं आणि गंमत म्हणजे अन्नाची चवही जास्त चांगली येते, असं मला आणि घरच्यांनाही जाणवलं. अर्थात हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो, पण एक मानसिक आणि भावनिक समाधान नक्कीच मिळतं, हे मी नक्की सांगू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोणतं नामस्मरण करते. तर बघा, सध्या चातुर्मास सुरू आहे, तर मी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं नामस्मरण करते. किंवा बघा, श्रावण महिना सुरू आहे, तर कधी माझ्या मुखामध्ये ओम नमः शिवाय सुद्धा असतं. त्यामुळे असं काही फिक्स नाही की मी हे नामस्मरण करते किंवा ते. कधी-कधी मी म्हणजे चातुर्मासाच्या सुरुवातीला मी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हे नामस्मरण सुद्धा करते. बऱ्याच वेळा माझ्या तोंडात येतं आणि ते खूप प्रभावी आहे. आणि खूप जण म्हणतात की गायत्री मंत्राचं पठण करावं किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पण बघा, आपल्या गुरूंचं किंवा गायत्री मंत्र जो आहे तो एका ठिकाणी बसून, देवघरासमोर बसूनच तो मंत्र जप जो आहे तो करायचा असतो. स्वयंपाक करताना तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घेऊ शकता. नामस्मरण कोणत्याही देवाचं करताना कोणतंही बंधन नाही. तुम्ही पिरियड्समध्ये, सुतकामध्ये, तुमच्या घरामध्ये जर काही अडीअडचणी असतील तेव्हा करू शकता. पण गुरूंचं किंवा तुम्ही गायत्री मंत्राचा जप करत असाल, तर तो तुम्ही आसनावरती बसून, देवघरासमोर बसून केला तरच तो प्रभावी मानला जातो.
असं आपल्या या गप्पा संपणार नाहीत. तर मी मगाशी म्हटलं होतं ना, की माझ्या किचनमध्ये एक नवीन पाहुणा आला आहे. तर तो आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे अगारोचं ब्लेंडर, जे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. तर हे 3 जारचं ब्लेंडर मी फायनली घेतलेलं आहे. सकाळी आता प्रोटीनयुक्त नाश्त्यासोबत स्मूदी, मुलं दूध पितच नाही, मग नाश्ता केला की दूधच पित नाही. म्हणून म्हटलं थोडी-थोडी स्मूदी पण नाश्त्यासोबत देत जाऊ, म्हणजे दोन्ही पण त्यांचं घेतलं जातं. किंवा मग रात्री झोपताना ड्रायफ्रुट्सचं दूध वगैरे मिक्स करून दिली स्मूदी तरी चालतं. पण मिक्सरमध्ये काय होतं की चंकी पार्टिकल्स राहायचे. त्यामुळे हे अगारोचं 400 वॅटचं हे जे ब्लेंडर आहे ना, ज्याच्यासोबत 3 जार मिळाले आहेत. ते जार मेन 2च आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात तुम्ही ग्राइंडिंग करू शकता, जसं की जिरे पावडर किंवा धने पावडर, खडे मसाला यांना ग्राइंड करू शकता. आणि दुसरा जो जार आहे ना, त्यामध्ये तुम्ही ब्लेंडिंग करू शकता. म्हणजे 3 जार जरी यासोबत मिळाले, तरी हा छोटा जार जो आहे तो ग्राइंडिंगसाठी, आणि जो दुसरा मोठा जार दिलेला आहे ना, तो ब्लेंडिंगसाठी. मग ब्लेंडिंगमध्ये तुम्ही ग्रेव्ही किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदी, जसं की बनाना स्मूदी असेल, ड्रायफ्रूटची स्मूदी असेल, स्मूदी म्हणा किंवा ग्रेव्ही वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या पटकन आपल्याला ब्लेंड करण्यासाठी हे खूप उपयुक्त वाटलं. 3 जारचं आहे, पण यातले 2 जार जे आहेत ते एक ग्राइंडिंगसाठी आणि एक ब्लेंडिंगसाठी. छोटा जो जार मी तुमच्यासोबत शेअर केला, तो ग्राइंड करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जर जिरे पावडर किंवा धने पावडर बनवायचे तर ते ग्राइंड करण्यासाठी. आणि हे ब्लेंडिंगसाठी, म्हणजे ग्रेव्ही ब्लेंड करायची असेल, स्मूदी बनवायची असेल, तर ते खूप फास्ट यामध्ये बनतं. याच्यापेक्षा हाय पॉवरचेही बाजारामध्ये अवेलेबल आहेत, पण म्हटलं एक छोटंसं आपण आधी ट्राय करून बघूयात. म्हणून मग हे अगारोचं ब्लेंडर मी मागवलं, आणि खरं सांगते, खरंच छान आहे. मी वापरून पण तुमच्यासोबत शेअर करते. क्लिनिंग पण खूप इझी आहे, आणि याच्यासोबत ज्या 2 एक्स्ट्राच्या लीड मिळालेल्या आहेत. आता ही जी ग्रेव्ही आहे ती तुम्ही जर सकाळच्या काही गडबडीमध्ये आदल्या दिवशी बनवून ठेवली, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पटकन भाजी बनवायची, तर त्याच्यासाठी हे वरती झाकण दिलेलं आहे. असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा संध्याकाळच्या भाजीसाठी देखील वापरू शकता. क्लिनिंग पण खूप इझी आहे. सगळे पार्ट्स वेगवेगळे होतात, आणि याला तुम्ही सगळं पार्ट्स रिमूव्ह करून क्लीन पण करू शकता. आहे की नाही मजेशीर? आणि मिक्सरपेक्षा तरी मला हे खूप छान वाटलं. म्हणजे किचनमध्ये आपलं काम झटपट आणि सोपं होण्यासाठी हे ब्लेंडर मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. तर चला, अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाई बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हे ब्लेंडर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रॉडक्ट मी टॅग केलेलं आहे. नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.